मॅडम, NIPT टेस्ट कोणी करू नाही? NIPT टेस्ट ही खूप चांगली टेस्ट आहे डाऊन सिंड्रोमच्या स्क्रीनिंगसाठी, परंतु काही इंडिकेशनमध्ये NIPT टेस्ट नाही केली जात. जसं की बाळामध्ये जर काही शारीरिक व्यंग असेल तर NIPT करू नये. जर NTचं मेजरमेंट 98% किंवा 3.5 पेक्षा जास्त असेल तर NIPT अव्हॉइड करणं गरजेचं आहे, कारण काही गोष्टी NIPTमध्ये नाही कळत. तसेच ट्विन्स प्रेग्नन्सी, मल्टिपल प्रेग्नन्सीमध्ये NIPT अव्हॉइड करणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही जसं मी डबल मार्करमध्ये सांगितलंय, ट्विन्स प्रेग्नन्सी असेल आणि दुसरा फिटल पोल दिसत असेल, डेड फिटल पोल असेल किंवा तुम्ही फिटल रिडक्शन केलेलं असेल किंवा IUD झालेला असेल, तर NIPT टेस्ट करू नये. कारण जे डेड फिटस असतं त्याचे DNA आईच्याच ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतात, त्यामुळे त्याचं इंटरप्रिटेशन चुकू शकतं. मग NIPT अशा केसेसमध्ये करायचीच नाही की काही आठवड्यानंतर करू शकता. तर NIPT अशा केसेसमध्ये अव्हॉइड केलेलीच बेटर आहे. काही स्टडीज सांगतात की 8 ते 12 आठवड्याच्या नंतर तुम्ही ही NIPT करू शकता, परंतु काही स्टडीजमध्ये रिझल्ट हे कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणून सध्याच्या कंडिशनमध्ये अशा केसेसमध्ये NIPT अव्हॉइड करणं जास्त बेटर आहे.